रोज नवनवीन बातमी घेऊन येतो आमच्या न्यूज चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टल नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा आपलं स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि दारिद्र्य रेषेखालील वीज ग्राहकांना घरांवर 1 किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवून तब्बल 25 वर्षे वीज मोफत मिळणार आहे. ही सुविधा उपलब्ध करण्यासाठीच्या स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप स्मार्ट योजनेच्या अंमलबजावणीकरिता महावितरणने काम सुरू केले आहे. शेतातील घरातून चोरट्यांनी पांढरे सोने असलेला कापूस चोरून नेल्याची घटना पुसनत ते अनरद रस्त्यावर घडली. या प्रकरणी अनोळखी विरुद्ध सारंगखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भांडणाची कुरापत काढून चाकूने वार करीत एका युवकाला जखमी केल्याची घटना नंदुरबार येथे घडली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण होत आहेत. वंदे मातरम हे केवळ शब्द नाहीत, ते आपल्या स्वातंत्र्याची आणि स्वातंत्र्योत्तर काळाची खरी प्रेरणा आहे, असे उद्गार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी काढले आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील 4 नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी दिनांक 8 व 9 नोव्हेंबर रोजी भाजपातर्फे इच्छुकांच्या मुलाखतींचे आयोजन करण्यात आले आहे. 8 नोव्हेंबर नवापूर व नंदुरबार आणि 9 नोव्हेंबर रोजी शहादा व तळोदा येथे भाजपाकडून मुलाखती घेण्यात येणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील 4ही नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी भाजपाने निवडणूक प्रभारी म्हणून भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांची नियुक्ती केली आहे. नंदुरबार येथील जिल्हा पोलीस दलातर्फे 25वी नंदुरबार जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. कृषी उत्पन्न बाजार समिती नंदुरबारचे स्व राजीव गांधी कापूस खरेदी केंद्र घुली पळाशी येथे बाजार समितीचे परवानाधारक कापूस खरेदीदार यांचे मार्फत दिनांक 11/11/2025 वार मंगळवारपासून सकाळी ठीक 10 वाजता बाजारभावाने कापूस खरेदी व्यवहार सुरू होत असून शेतकरी बांधवांनी आपला कापूस स्वच्छ व कोरडा करून विक्रीस आणावा ही विनंती केली आहे. नाट्य चळवळीमुळे भविष्यात अनेक कलावंत उदयास येतील. महाराष्ट्रात नंदन नगरीचे नाव कलाक्षेत्रात नक्कीच उज्ज्वल करतील, असे प्रतिपादन आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले. छत्तीसगड येथे संत झुलेलाल यांच्या संदर्भात झालेल्या अवमानकारक वक्तव्याचा नंदुरबार येथील सिंधी समाजाने निषेध नोंदविला आहे. नंदुरबार येथे आयोजित जिल्हास्तरीय शालेय योगासन स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याने 36 योगापटूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. हे खेळाडू नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त असलेल्या आणि अत्यंत महत्त्वाच्या मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी पदावर अखेर IPS दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती होणार आहे. यामुळे एसटी महामंडळाच्या सुरक्षा आणि दक्षता विभागाला लवकरच एक अनुभवी आणि शिस्तप्रिय नेतृत्व मिळणार आहे. नंदुरबार येथील एकलव्य विद्यालयाची खेळाडू कल्याणी राजेश वळवी हिने भगवान बिरसा मुंडा कलासंगम विभागीय स्पर्धेत चित्रकलेतून 3य क्रमांक मिळविला आहे. या यशातून कल्याणी वळवीची राज्यस्तरावर निवड करण्यात आली आहे. घरासमोरील अंगणातून दुचाकी चोरीला गेल्याची शहादा तालुक्यातील घटना सरूड दिगर येथे घडली. या प्रकरणी अनोळखी विरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धडगाव तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. शासनाने त्वरित सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी धडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते शिवाजी पराडके यांनी केली. याबाबत धडगावचे तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांना निवेदन देण्यात आले. नागपूर वर्धा रोडवरून शेतकरी आंदोलकांना हटविण्याचा आदेश दिल्यामुळे हायकोर्ट शेतकरी विरोधी आहे, अशी बोचरी टीका करणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्यावर वरिष्ठ न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी गुरुवारी कडक ताशेरे ओढले होते. कडू यांनी हायकोर्टावर निराधार व मनमानी आरोप करू नयेत. त्यांनी असे आरोप करण्यापूर्वी हायकोर्टाविषयी सखोल अभ्यास करावा, असे न्यायमूर्ती किलोर म्हणाले. गेल्या 28 व 29 ऑक्टोबर रोजी कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी नागपूर वर्धा रोड बंद करून हजारो निरपराध नागरिकांना वेठीस धरले होते. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.